ई चलनच्या विरोधात आज 5 मार्च 2026 रोजी आरटीओ ऑफिस पुणे यांच्या कार्यालयासमोर निदर्शन करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांना निवेदन दिले। त्यानंतर उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम यांना देखील या चलनाविरोधात ताबडतोब निर्णय घेण्यासाठी सर्व वाहन मालक संघटनांनी निवेदन देऊन ट्रॅफिक कार्यालयाकडून पुणे शहरात वाहन चालक मालकांविरुद्ध ई चलनाचे हत्यार उभारलेले आहे। यामुळे सर्वच वाहन मालक त्रस्त झाले असून मोटारसायकल पासून ते बसपर्यंत 40-50 हजार रुपये दंडाची चलने येत असल्यामुळे वाहन चालवणे म्हणजे गुन्हा आहे का असेच वाहन चालकांना वाटू लागले। वेगवेगळ्या योजना शासन चालू करते, त्यांचे पैसे भरण्यासाठी नागरिकांवर चलनाच्या माध्यमातून जी वसुलीची प्रक्रिया राबवली जात आहे त्यामुळे नागरिक हैराण झालेत। या संदर्भातील निवेदन देऊन आज शासनाला विचार करण्यास वेळ दिला गेला आहे। या प्रसंगी बाबा शिंदे, बापू भावे, नितीन पवार, मंगेश देसाई, राजेंद्र जुनवणे व अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। शासनाने जर ही चलनाची प्रक्रिया थांबवली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन जोर धरू शकते असा इशारा संबंधितांनी दिलाय। वाहतूक विभागाने वसुलीचा जो बडगा उभारलेला आहे त्याविरुद्ध हे पुकारलेले आंदोलन लवकरच विस्तारले जाईल असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। दंड वापरतात ते फार चुकीचं आहे आणि हे एवढी वेळ याचे कारण काय की सगळे 8 महिन्यापूर्वी आम्ही सगळ्यांनी केलं होतं आंदोलन मुंबईमध्ये, त्याच्यावर कमिटी पण त्याची स्थापन केली, पण त्याच्या पुढे काय झालं नाही आणि आता ह्या व्यवसायात इतके अडचणी झाल्या की काम कसं करायचं। पण शासनाला टॅक्सेस पण प्रचंड प्रमाणात देतात। ते बसेस जे आहेत 6,500 रुपये पर सीट पर इयर महाराष्ट्र परमिट आहे, 2,000 रुपये शहरातल्या बसला आहे पर सीट पर इयर। एवढं रेव्हेन्यू देऊन सुद्धा त्याला कुठंच व्यवस्था नाही, पुन्हा स्टेशनला बस येऊ शकत नाही। पिकअप ड्रॉप ची फॅसिलिटी कॉर्पोरेशनने करून द्यायची पाहिजे प्रवाशांना उतरायला आणि चढायसाठी। ते नसताना जर आमच्यावरती चलनं होत आहे, रिक्षावरती चलनं होत आहे, पार्किंगची व्यवस्था नाहीये, म्हणून एकेका गाडीवरती 8-9 लाख रुपयाची चलनं झाली। गाडीच्या किमतीपेक्षा जास्त चलनं आणि टार्गेट म्हणून आम्हाला का टार्गेट केलं जातंय की दरवेळेस काय झालं की त्यांना टार्गेट दिलं जातं मशीन देताना की तुम्ही साधारण 50-60 चलनं करून आणली पाहिजे संध्याकाळपर्यंत। जर असं टार्गेट देऊन जर टार्गेट केलं जात असेल वाहतूकदारांना तर वाहतूकदार जगणार नाही। पुणे शहरामध्ये चलनच्या संदर्भात जो काही आता इथं विषय चाललेला आहे, या ठिकाणी आज सगळ्या संघटना आज बंदच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत। हे संघाचे जे काही अध्यक्ष आहेत बाबा शिंदे आहेत, त्यांनी काल पण पेपरला बातमी दिली होती प्रशासनाला केव्हा जाग येते। तर बाबा काय सांगाल या चलना संदर्भात? सर्वसामान्य नागरिकांना फार याचा बोजा झालेला आहे। हे आम्ही राज्यातील महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ऍक्शन कमिटीच्या वतीने जे आंदोलन चालू केले, हे आंदोलन रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक याच्यासह सर्वसामान्य वाहन चालकाचं आहे। कारण जेवढे वाहन चालकाला चुकीच्या पद्धतीने नियम आहे ई चलनाचे दंड झालेत, तेवढे ई चलन हे वाहतूकदारांना, ज्यांच्याकडे सर्वसामान्य वाहतूकदार ज्याच्याकडे 2 व्हीलर आहे, 3 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, अशा सर्वसामान्य नागरिकांना, वाहन चालकांना याचा नाहक दंड भरावा लागतोय। आमचं एवढंच म्हणणं आहे की मोटर वाहन कायद्याप्रमाणे 90 दिवसामध्ये जे चलन कोर्टात पाठवलं नाही ते सगळे रद्द करण्यात यावे। आपल्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या शेजारचे सर्व राज्यांनी याबाबत ई चलनाचा दंड चुकीच्या पद्धतीने आकारा तो माफ करावा केलेला आहे आणि 1 वर्षापासून राज्य सरकार याबाबत आमच्याशी चर्चा करते आणि जे चुकीच्या पद्धतीने आकारलेले चलन अजून माफ झालेले नाहीत। त्यामुळे राज्यातील सर्व वाहतूकदार आणि आजचा दिवस हा एक सरकारला जाग येण्याकरता म्हणून केलाय। उद्यापासून हे आंदोलन फार तीव्र पद्धतीने रोडवर उतरून केले जाणार आहे। महागाई वाढलेली आहे, पेट्रोलचे पण दर वाढलेले आहेत। या युद्धाच्या या पार्श्वभूमीवर आता पेट्रोलचे पण दर वाढणार आहेत। सर्वसामान्य नागरिक याच्यामध्ये होरपळून निघत आहे आणि पुणे शहरामध्ये आपण आज पाहतोय का या ठिकाणी ट्रॅफिक कमिशनर जे आहेत यांच्याकडून काही टार्गेट ट्रॅफिक हवालदारांना दिलं जात आहे अशी चर्चा आहे। याबाबत आपण काय सांगाल का? यासाठी यांनी पुणे शहरच का निवडलाय? बोला राजा। आज जे अनधिकृतपणे जे ई चलन लावले जाते, म्हणजे रिक्षा असू द्या, टॅक्सी असू द्या, ट्रक असू द्या, बस असू द्या किंवा 2 व्हीलर असू द्या, सर्वसामान्य नागरिकांना देखील या गोष्टीचा त्रास आहे। आज सरकारने विविध योजना चालू केलेल्या आहेत, लाडकी बहीण असू द्या, असे बरेचसे जे आहेत। तर मला असं वाटतंय की त्यांचा निधी जमा करण्यासाठी हे अनधिकृत ई चलन सरकारने चालू केले नसेल ना, याचा छडा आम्हाला लावला पाहिजे। जे विनाकारण जे ई चलन लावलेले आहेत
महाराष्ट्रातल्या पुणे शहरामध्ये याचं प्रमाण जास्त वाटतंय. जास्त प्रमाण वाटतं. म्हणजे जे आता जे जाधव साहेब आले उपायुक्त, त्यांनी हा आदेश काढलेला आहे की बाबा लवकरात लवकर ही चलन भरा, नाही तर तुमचं लायसन रद्द होईल. परंतु हे अन्यायकारक आहे. जर 3 महिन्याच्या आतील जर चलन असेल तर ते त्यांनी रद्द केले पाहिजे, आणि जर ते त्यांना रद्द करता नाही आले तर आमचा हा लढा शेवटपर्यंत चालू राहणार आहे. आजचा दिवस आम्ही फक्त आंदोलन करणार आहोत, तर जर याच्यात काही बदल झाला नाही तर उद्या मात्र संपूर्ण राज्यामध्ये चक्काजाम करण्यात येईल. मी बोलतो अशोक साळेकर, शिवणी रिक्षा संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. इथून पुढची भूमिका आपली काय असणार आहे? आता आपले बरेचसे कार्यकर्ते आरटीओ मध्ये पण चाललेले आहेत. इथून पुढची भूमिका आता स्पष्ट केली मी की आजच्या दिवस हे जन आंदोलन आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक आरटीओला केलेलं आहे. पण यातून जर काही तोडगा निघाला नाही, राज्य सरकारने काही निर्णय घेतला नाही, तर याहीपेक्षा चक्काजाम आंदोलन आम्ही करणार आहोत. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.